जय महाराष्ट्र मंडळी. आज सकाळपासूनच पाऊस खूप संततधाररित्या पडतोय आणि आज गेले 4 दिवस झाले आपण हे या आपल्या शेतातलं पाथवण काढतोय. नोकरी करत करत खरं तर शेती करतोय. पुण्याला काही वर्ष होतं, परंतु आपल्या शेतीमध्ये राबलं पाहिजे किंवा आपल्या शेतीचा आणि आपल्या गावाकडचा आनंद आपल्याला घेता यावा म्हणून मी या ठिकाणी गेल्या वर्षापासून आपण गावाकडे आलेलो आहे. खरं तर मी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवतो की बऱ्याच वेळा असं वाटतं प्रत्येकाला की शेती खूप सोपी असते किंवा एसीत बसून बरेच जण असं म्हणतात शेतकऱ्याला इतकं अनुदान भेटतं, शेतकऱ्याला इतके स्कीम असतात, शेतकऱ्याला इतकं भरगच उत्पन्न भेटतं, जमीन इतक्या असतात. परंतु खरी जर वास्तविकता बघितली तर मी मान्य करतो की शेतीतून पैसा हा मिळत असतो, पण त्याच्यामागे कष्ट खूप असतात. जसं की आज जर आम्ही हे पाथन उपटलं नसतं, पावसाला भिलो असतो, तर कदाचित 2 दिवस पाऊस लागून हे पूर्ण पाथन खराब झालं असतं. म्हणजे तोंडाशी आलेला घास आपल्याला मिळाला नसता असं म्हणायला हरकत नाही आहे. म्हणून फक्त याच्यातून मला सहानुभूती नाही आहे, पण सगळ्यांना हे सांगायचं की शेतकऱ्यांनी जे अन्नधान्य पिकवलं, शेतकऱ्यांनी ज्या गोष्टी त्याच्या कष्टातून आणलेल्या आहेत, त्याला फक्त एक आदर तीर्थ बघावं आणि शेतकऱ्याचा सन्मान करावा एवढंच वाटतं. जय हिंद.